नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे BMC गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन सुधारित करण्याबाबत सविस्तर माहिती. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण बघूया की 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन दावा कोणाकोणाचा सुधारित करता येतो. एक नंबर आहे, आपल्याला 7वा वेतन आयोग दिनांक 1/1/16 रोजीपासून लागू झाला, परंतु दिनांक 1/1/19 पासून पगारामध्ये तो चार्ज करण्यात आला व 2016 ते 2018 पर्यंतचा एरियस आपल्याला 5 हप्त्यामध्ये देण्यात आला. ज्यांची निवृत्ती दिनांक 1/1/16 ते 31/12/18 मध्ये झाली असेल व त्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे निवृत्ती वेतन मिळत नसेल, अशा कर्मचाऱ्यांचे 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन सुधारित करता येते. तसेच 2 नंबर, ज्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती दिलेली नाही व त्यांना आपण कालबद्ध पदोन्नती निवृत्ती पश्चात दिली असेल, तर अशा कर्मचाऱ्यांचे आपल्याला निवृत्ती वेतन 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित करता येते व त्यांना त्याचा एरियस देखील मिळतो. आता 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन दावा सुधारित करण्याकरता आपल्याला काय काय तयारी करावी लागेल ते आपण बघूया. सर्वप्रथम सदर कर्मचाऱ्याचे 6व्या वेतन आयोगाचे तक्ते पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. कालबद्ध पदोन्नती दिली असल्यास कालबद्ध पदोन्नतीचे आदेशची झेरॉक्स आपल्याला अटेस्टेड करून यामध्ये लावायची आहे. 6व्या वेतन आयोगामध्ये कालबद्ध पदोन्नती दिली असेल तर 6व्या वेतन आयोगाची पडताळणी केलेले वेतन निश्चिती प्रपत्र. 7व्या वेतन आयोगामध्ये कालबद्ध पदोन्नती दिली असेल तर 7व्या वेतन आयोगाची पडताळणी केलेले वेतन निश्चिती प्रपत्र आपल्याला लागणार आहे. तर अशा प्रकारे 6व्या वेतन आयोगाची जी लेखा अधिकारी यांनी पडताळणी केलेली फॉरवर्डिंग आहे ती आपल्याला याच्यासोबत निवृत्ती वेतन दाव्यासोबत जोडायची आहे अटेस्टेड करून. त्यानंतर आपल्याला कालबद्ध पदोन्नतीचे आदेश अटेस्टेड करून जोडायचे आहे. त्यानंतर जर 6व्या वेतन आयोगाचं फिक्सेशन असेल तर 6व्या वेतन आयोगाचं फिक्सेशन आणि 7व्या वेतन आयोगाचं फिक्सेशन अशा प्रकारे आपल्याला झेरॉक्स कॉपी अटेस्टेड करून जोडायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे नो ड्यूज सर्टिफिकेट असणार आहे, ज्यामध्ये प्रथम कर्मचाऱ्याचं नाव, त्याचं डेझिग्नेशन, त्याचं काम करण्याचं ठिकाण आणि इस्टॅब्लिशमेंट ड्यूज त्याचे काही बाकी असतील तर ते आपल्याला इथे लिहायचे आहे, अदरवाईज आपल्याला नील करायचं आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला एक नोट टाकायची आहे की सदर कर्मचाऱ्याची इतर कोणतीही वसुली शिल्लक नाही व सदर कर्मचाऱ्याची 6व्या वेतन आयोगानुसार जेवढी रक्कम वसुली असेल तेवढी रक्कम वसुलीची लिहायची आहे. जर देय असेल तर देय आपल्याला लिहायचं आहे. आणि हे नो ड्यूज सर्टिफिकेट आपल्याला आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सही व शिक्क्यानिशी जोडायचं आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे फॉरवर्डिंग जोडायची आहे आणि ज्या ज्या ठिकाणी निवृत्ती वेतन दाव्यामध्ये ज्याचा शेवटचा पे असेल तो पे आपल्याला शेवटचा पे त्याचा फिक्सेशननुसार चेंज करून घ्यायचा आहे. आणि लेखा अधिकारी यांना आपल्याला अंतिम पडताळणी करण्याकरता निवृत्ती वेतन दावा पाठवायचा आहे. आता आपला निवृत्ती वेतन दावा अंतिम पडताळणी होऊन आल्यानंतर जर निवृत्ती वेतन दावा हा ऑफलाईन असेल तर आपल्याला निवृत्ती वेतन दावा लेखा अधिकारी निवृत्ती वेतन विभाग यांच्याकडे 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन सुधारण्याकरिता आपल्याला दावा पाठवायचा आहे. आणि जर निवृत्ती वेतन हा ऑनलाईन दावा असेल तर आपल्याला सॅपमधून तो दावा पाठवायचा आहे. सॅपमधून दावा पाठवण्याकरता आपण टी कोड वापरणार आहोत ZHR_pension_REV_INIT. याद्वारे आपल्याला पे चेंज ऑप्शनमध्ये क्लिक करून यासोबत आपल्याला नो ड्यूज सर्टिफिकेट, टाईम बॉन्ड आदेश, 6 पे आणि 7 पे फिक्सेशन हे सगळं आपल्याला जोडायचं आहे. आणि दावा ऑनलाईन पाठवण्या अगोदर आपल्याला अकाउंटकडून त्याचा पे चेंज करून घ्यायचा आहे सॅपमध्ये. त्यानंतरच आपल्याला दावा ऑनलाईन हा सॅपमधून पाठवायचा आहे. दावा सॅपमधून ऑनलाईन पाठवल्यानंतर पास झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला एरियस सहित मिळणार आहे. आणि जर दावा ऑफलाईन असेल तर दावा सॅपमधून पाठवण्याची गरज नाही. दावा सरळ हा लेखा अधिकारी निवृत्ती वेतनला पाठवायचा आहे. त्यानंतर ते तेथील कर्मचारी तो दावा सुधारित करून त्यांना सदर कर्मचाऱ्याला एरियस देणार आहेत. आपल्याला सॅम्पल PDF ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देण्यात येईल, तिथून आपण ती डाउनलोड करून वापरू शकता. तसेच नो ड्यूजचा ब्लँक फॉर्मॅट आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल, तिथून आपण ती
डाउनलोड करून वापरू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन निवृत्ती वेतन दावा 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित करता येईल. तर आजचा हा आमचा छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपले काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपल्याला प्रश्नांचं आपल्या उत्तर देण्यात येईल. सदर व्हिडिओ आपल्या BMC कर्मचाऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला त्वरित प्राप्त होईल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.